नमस्कार. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेची ठरलेली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज समोर आलाय. या निवडणुकीत जयंत पाटलांनी आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत भाजपसह महायुतीतील मित्र पक्षांना धूळ चारली आहे. जयंत पाटील यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मालगुंडे तब्बल 7,500 मतांनी विजयी झालेत, तर नगरसेवकांच्या 30 पैकी 23 जागा मिळवत जयंत पाटलांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतलाय. जयंत पाटलांच्या विरोधात एकवटलेल्या भारतीय जनता पक्षासह शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीला केवळ 8 जागा मिळाल्या आहेत. इस्लामपूर नगर परिषदेच्या मागील निवडणुकीत जयंत पाटलांचा दबदबा असलेली पालिकेची सत्ता विकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत उरण ईश्वरपूरच्या मतदारांनी या आघाडीला नाकारत जयंत पाटलांना साथ दिली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाची निवडणूक विरोधकांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. महायुतीच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती, तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे 2 दिवस ईश्वरपूरमध्ये तळ ठोकून होते. राज्यमंत्री योगेश कदम, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रचारात उडी घेतली होती. मात्र तरीही महायुतीच्या पदरात मोठं अपयश आलंय. तर दुसरीकडे गेलेली सत्ता परत मिळवत जयंत पाटलांनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.